नमस्कार मित्रांनो, काव्यमनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। आज मित्रांनो जी मी कविता तुमच्या समोर सादर करणार आहे ती घर या विषयावरची फार सुंदर कविता आहे आणि माझ्या मनाच्या फार जवळ असलेली ही कविता आहे, कारण माझ्या लहानपणीच्या खूप आठवणी या कवितेसोबत जोडल्या गेलेल्या आहेत। तुम्हाला आठवत आहे लहानपणी आपल्याला घरातून निबंध लिहून आणा असं सांगितलं जायचं, असा होमवर्क दिला जायचा आणि आपल्याला काही सुचलं नाही की आपण आई वडिलांकडे धाव घ्यायचो। तर घर या विषयावर निबंध लिहावा असं काहीतरी मला सांगितलं होतं बहुतेक आणि त्यावेळी आईने माझ्याकडून पहिली पाठ करून घेतलेली कविता म्हणजे घर असावे घरासारखे ही कविता। विमल लिमये यांनी लिहिलेली ही कविता आहे, यांचे शब्द आहेत आणि फार सुंदर छोटीशी कविता आहे, संस्कार करणारी कविता आहे। आजही या कवितेच्या पहिल्या 2 ओळी मला खूप ठळक आठवतात। घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती। ही कविता कुठेतरी माझ्या कायम सोबत राहणार आहे आणि आपण कितीही मोठे झालो, कुठेही गेलो, जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरीही परतून आपल्याला घराची ओढ असते, घराची आठवण येते, आईची आठवण येते आणि आपलेपणाची आठवण येते। हीच नाती, हाच आपलेपणा, हेच म्हणजे शेवटी माणसाचं घर असतं। कवितेचं नाव आहे घर असावे घरासारखे। घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती। त्या शब्दांना अर्थ असावा नकोत नुसती वाणी, त्या शब्दांना अर्थ असावा नकोत नुसती वाणी, सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी। त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणी। आता इथे जे 2 अर्थ वापरले त्या दोन्ही अर्थांचा 2 वेगवेगळा अर्थ आहे। एक अर्थ म्हणजे मॉनेटरी आहे आणि दुसरा अर्थ म्हणजे मीनिंग या अर्थाने वापरलाय। त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणी, अश्रूतूनही प्रीत झरावी नकोत नुसते पाणी। या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊनी शक्ती, या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊनी शक्ती, आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती, आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती। तुम्ही कुठेही गेलात तरी तुमच्या घरच्यांवर प्रेम असावं, तुमच्या घरावर प्रेम असावं, नात्यांवर प्रेम असावं, उंबरठ्यावर भक्ती असावी, असं काहीसं सांगणारी ही कविता आहे। तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही नक्की कळवा। फार छोटीशी कविता आहे। काव्यमनला तुम्ही खूप छान प्रोत्साहन देत आहात, आपले 1000हून जास्त सबस्क्रायबर झाले आहेत आणि मला फार आनंद होतोय। हा उपक्रम तुम्हाला आहे तसा तुमच्या पसंतीस पडतोय, याचा मला फार आनंद होतोय। असंच प्रोत्साहन देत चला। अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लवकरच मी कथाकथनाचा एक नवीन उपक्रम सुरू करते, त्याबद्दल तुम्हाला लवकर कळेलच। पण तोपर्यंत तुम्ही काव्यमन या उपक्रमाला खूप छान प्रोत्साहन देत आहात, देत राहा आणि काव्यमनच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा।